आपण बघताय एबीपी माझा थेट जाणार आहोत धाराशिवला. उद्धव ठाकरे पाहणी दौऱ्यादरम्यान संवाद साधतायत. पण हेक्टरी जी काही त्यांनी केले ती किती असायला पाहिजे? 1,00,000 रुपये असायला पाहिजे. 50,000 रुपये सगळे. या दोन मागण्या आपण पहिल्या आता त्यांच्याकडनं करून घेऊ. बाकीचं पीक विम्याचे तर आनंदच आहे, ती सुद्धा मोठी फसवणूक आहे. प्रधानमंत्री खरं म्हणजे आता त्यांनी मराठवाड्याचा दौरा केला पाहिजे. पंतप्रधान आता मराठवाड्यात आले पाहिजे. आता तो जो काय उत्सव बित्सव करतात ना, हे बघा इकडे कसा आक्रोश चाललेला आहे. पंतप्रधान त्यांना मी आज तुमच्या माध्यमातून या सगळ्यांना आमंत्रण देतोय, मराठवाड्यात या शेतकऱ्याचं माझं जे काय आश्रय ते पुसा आणि केंद्रातनं भरघोस मदत माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला करा. ही माझी मागणी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी देशाच्या पंतप्रधानांना करतोय. या सगळ्या गोष्टी करू. जसं मी सांगितलं की जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तर मी तुमच्या सोबत खांदा लावून रस्त्यावरती उतरल्याखेरीज राहणार नाही. पण तुमच्याकडनं मला एक वचन पाहिजे. देणार? काय वचन? मला एकच वचन पाहिजे. आत्महत्या करण्याचा विचार आणायचा नाही मनात. मंजूर आहे? कारण हे बघितल्यानंतर जीव असा तासावीस होतो. घरं उघडी पडतात. घरातला करता कोण, मुलगा असेल, पती असेल, वडील असतील, निघून गेल्यानंतर घराने करायचं काय? तर कृपा करून खचून जाऊ नका. आत्महत्येचा विचारही मनाला शिवू देऊ नका. आणि तुमच्या माहितीत असं जर कोणी कुठे असेल तर त्याला जाऊन धीर द्या. बाकी या संकटामध्ये आम्ही तुमच्या सोबत आहोत. जसं त्या पुराच्या पाण्यामध्ये कैलास दादा, ओम दादा उतरले ना, म्हणजे मला बघून मी सुद्धा म्हणजे हे झालं की मी त्यांना फोन केला, अरे सगळ्यांना वाचवते बरोबर पण स्वतःचा जीव पण सांभाळ. तर हे असे सगळे तुमच्या मदतीला धावून येणारे सैनिक आहेत. तुम्ही त्याची काळजी करू नका. तुमच्या मागण्यांना आपण पूर्ण करून घेण्याचं जे काय काम आहे ते करून आपण घेऊ, म्हणजे घेऊच. फक्त तुम्ही धीर सोडू नका. बाकी अनेक गोष्टी, काही जणांची गुरं वाहून गेलेत, शेळ्या वाहून गेल्यात. ज्यांच्याकडे गुरं आहेत त्यांना खायला घालायला कडबा नाहीये. मी आता येताना बघितलं, एक साधी ताई होती, तिने सांगितलं की कुठल्या मंदिराच्या बाजूला, यमाई मंदिराच्या बाजूला माझं घर आहे, घरामध्ये पाणी आहे. गेलो बघितलं, घरामध्ये छोटी छोटी मुलं आणि सगळं पूर्ण ओलं झालंय. कसं जगायचं कसं? म्हणजे घरात चिखल झालाय. शेतीचं तर झालेलंच आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्ती तर झालीच पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे. पण यांचं घरदार उद्ध्वस्त झालंय. त्याची सुद्धा काहीतरी एक भरपाई मिळाली पाहिजे ना. भरपाई म्हणजे काही उपकार नाहीये. पुन्हा एकदा उभं राहायला पाहिजे. आणि त्यासाठी आज तुम्हाला मी दिलासा द्यायला आलेलो आहे. खंबीर राहा. शिवसेना तुमच्या सोबत आहे. काही काळजी करू नका. सरकार किती जरी मस्तीत वागलं तरी त्याला झुकवण्याची ताकदी आपल्या सगळ्यांमध्ये आहे. ती ताकद गमावू नका. सगळ्यांना फक्त एवढंच सांगतोय, परत सांगतोय, हात जोडून आत्महत्येचा विचार मनात सुद्धा आणू नका. सगळ्यांना मनापासून बस वाघासारखं राहायचं. संकट येईल, संकट जाईल. एकमेकाचा हात हातात धरून संकटातून बाहेर पडू. हा, जय महाराष्ट्र. तर हेक्टरी 50,000 रुपये मदत द्या आणि आत्महत्येचा विचारही मनात आणू नका, असं संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. याचसोबत इकडे एक छोटासा ब्रेक, पुन्हा एकदा लगेच परत